नमस्ते फ्रेंड, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज मुलांच्या टिफिनसाठी बनवली होती मेथीची भाजी, मुगाची डाळ व शेंगदाण्याचा कूट घालून अशी मेथीची भाजी व मऊसूद अशा चपात्या. ह्याची आज रेसिपी मी आज तुमच्याकडे शेअर करणार आहे. कशा प्रकारे मी मेथीची भाजी केली होती त्याचा व्हिडिओ मी आज घेऊन आले आहे. कारण की प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते मेथीची भाजी करण्याची, पण माझी पद्धतीने मी आज व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. त्यासाठी एक जुडी मेथी घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली 2-3 पाण्याने. मुगाची डाळ भिजत घातली होती, कारण की डायरेक्ट मुगाची डाळ मेथीची भाजी शिजत नाही, म्हणून मुगाची डाळ जरा वेळ भिजत घालायची, त्याच्यामुळे डाळ शिजली जाते. हिरवी मिरची हे सर्व साहित्य त्याच्यासाठी लागते. नंतर कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यात जिरी मोहरी टाकली. जिरी मोहरी नंतर त्यात हिरवी मिरचीचा ठेचा घातला. नंतर त्यात हिरवी मिरची भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली भाजी घालून घेतली. एकाच वेळेस सगळी बसणार नव्हती, म्हणून मी परत जरा वेळाने थोडीशी राहिलेली भाजी घातली. नंतर मुगाची डाळ व मीठ घालून भाजी चांगली हलवून घेतली. भाजी कवळी असल्यामुळे त्याला पाणी खूप सुटले होते व झाकण ठेवायची गरज नव्हती, कारण की एवढ्या पाण्यामध्येच भाजी शिजून निघणार होती. एकदम कवळी लुसलुशीत अशी भाजी होती मेथीची, त्याच्यामुळे कडवटपणाही जास्त नव्हता. त्यात निबर भाजी असली की त्यात जास्त कडवटपणा राहतो, पण ह्या प्रकारची कवळी भाजी असेल तर त्यात कडवटपणा कमी राहतो व जास्त कडू लागली तर मुलांना मेथीची भाजी नाही खाऊ वाटत. त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी करायची असेल, मुलांना खाण्यासाठी करायची असेल तर शक्यतो मेथीच्या कवळ्या भाजीचाच वापर करा. पहा किती पाणी सुटले आहे मेथीच्या भाजीला. एक जोडी मेथीची आहे, पण शिजून किती कमी प्रमाणात दिसायला लागली व पाणी खूप सुटले आहे, कारण की मेथीमध्ये खूप पाणी असते, त्याच्यामुळे त्याचे सगळं मॉइश्चर बाहेर पडले. आपल्याला न झाकण ठेवताच मेथी शिजवून घ्यायची आहे, कारण की झाकण ठेवले की जास्त वेळ मेथी शिजली जाईल व पूर्ण गाळ होऊन जाईल. मेथीच्या भाजीमध्ये एक्स्ट्रा असे काय करायचे की भाजी शिजत आली की त्याच्यामध्ये मॅगी मसाला घालायचा व शेंगदाण्याचा कूट थोडासा मी जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालून घेतला. ते हलवून घेतल्यानंतर अर्धा आकडा तेलाचा घालून घेतला, त्याच्यामुळे भाजी वेगळीच चवदार अशी होते. जुन्या पद्धतीतल्या बायका अशाच प्रकारे भाजी करायची, एकदम फोडणीला तेल न घालता एकसारखे. नंतर थोडेसे तेल वरनं थोडीशी भाजी शिजत आली की घातली की भाजी वेगळेच टेक्स्चर दिसते त्याच्यामुळे शिजत असतानाच भाजीला एकदम तेल नका जास्त घालू. भाजी शिजल्यानंतर मी खाली उतरून घेतली व मग माझ्या चपात्यांचं सिक्रेट काय आहे की एकदम मऊसूत अशी चपाती कसं काय होते, तर ती ज्या त्याच्या गव्हाच्या आकडून पिठाच्या नुसार असते. गव्हावरती डिपेंड असते की तुमची कणिक कशा प्रकारे होते. आमची एकदम मऊ लुसलुशीत कणिक होते, कारण की आपण कशा प्रकारे दळण दळतो हेही ते तितकेच महत्त्वाचे असते. काय आता नवीन टेक्नॉलॉजीनुसार कमी वेळेत व कमी खर्चात होण्यासाठी प्रत्येक घरी घंटागिरण निघली आहे, पण त्या घंटागिरणीचे पीठ एकदम बेचव व लालसर असे चपाती दिसतात व जात्याची चक्की जी असते त्याच्या चपात्या तुम्ही एकदा करून पहा. त्याच्या चपात्याने नेहमीच मऊसूद व पांढऱ्या शुभ्र चपात्या होतात, कारण की ह्यातला चाळसुद्धा थोडासा प्रमाणात चाळ निघतो व चपाती दुपारपर्यंत राहिली तरी एकदम मऊसूद चपाती राहते. तुमच्याकडे घंटागिरण असेल, तुम्हाला त्याच्यावरचीच पीठ लागत असेल, पण तुम्ही एकदा जात्याच्या चक्कीचे पीठ तुम्ही वापरून पहा, कारण की चपातीमध्ये पूर्णपणे 50% फरक तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवेल. एकदम पांढरी शुभ्र अशी चपाती होते, लालसर नाही अजिबात की काय नाही, अशी टम्म फुगते व दुपारपर्यंत म्हणजे संध्याकाळपर्यंत म्हणलं तरी ती मऊसूद राहते. बिगर पोळ्याच्या डब्यामध्ये न ठेवता चपाती एकदम मऊसूद राहते.
2 बोटाने तुटन ह्या पद्धतीने चपाती अगदी मऊ होते. पहा किती मऊ लुसलुशीत चपाती झाली आहे. नंतर मी मुलांच्या टिफिनसाठी करायचे होते म्हणून 2च चपात्या सकाळच्या करून घेतल्या व बाकीच्या चपात्या आम्ही नंतर करतो, कारण की बाकीची गडबड असल्यामुळे चपात्याला एवढा वेळ देता येत नाही. उंडा करून त्याच्यात तेल भरून थोडीशी पीठ घातले व गोल गरगरीत अशी चपाती पातळ लाटून घेतली. एकदम पातळ कागदासारखी चपाती आपल्याला पाहिजे तेवढी ही चपाती लांबली जाते. किती छानपैकी चपाती झाली आहे मऊसूद अशी. ते आहे ह्या कणकेचे मॅजिक. ह्या कणकेमुळे आमची चपाती एकदम मऊसूद होते. गहूही चांगल्या प्रकारे असला तर 21-89 गव्हाची चपाती एकदम छानपैकी होते. इकडं मी मुलाचा टिफिन तयार केला. मेथीची भाजी व चपाती असा आजचा मुलाचा टिफिन होता. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की दररोज वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या द्याव्याच लागतात टिफिनसाठी. एकच भाजी दररोज द्यावं लागत नाही व मुलांच्या शरीरातही काही प्रमाणात व्हेजिटेबल्स गेलेच पाहिजेत. त्याच्यामुळे दररोज वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे टिफिनसाठी भाजीपाला लागतोच. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट